तारखेपासून 5 तारखेपर्यंत शिक्षण परिषदाचं आयोजन करावं आणि प्रत्येक केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला केंद्र प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहणं अनिवार्य आहे. कारण तुम्ही उपस्थित राहिलात तर अकॅडमिक या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथं पोहोचतील आणि इथून ज्या गोष्टी झाल्यात त्याच्या सगळ्या पीपीटी आपल्यापर्यंत पोहोचविल्या जातील. त्यामुळं आपण फक्त त्या पीपीटीच फक्त वाचून दाखवण्यापेक्षा पीपीटी मध्ये आपले जे काही उपक्रम शिक्षक किंवा सीएलजीचे मेंबर जे घेतले होते तर त्यांनी त्यांच्या विचारातनं आणखीन काही त्याच्यात ऍडिशन करून ते इतरांपर्यंत म्हणजे खाली शिक्षण परिषदेमध्ये पोहोचवावं ही अपेक्षा आहे. मला वाटते आजची शिक्षण परिषद कशी वाटली आपण एक शेवटचं फक्त मत घेऊया. कोणी हँड रेज करा. आपण एक जणांना आजच्या शिक्षण परिषद कशी झाली. अनम्यूट होऊन बोलू शकता. आपल्याला अनम्यूट केलेलं आहे, बोलू शकतो ज्यांना बोलत असेल. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. आवाज येतोय का? हो येतो मॅडम. आवाज येतोय? हो येतो मॅडम. आजची आपली जी कार्यशाळा घेण्यात आली जिल्हास्तरीय कार्यशाळा यामध्ये आपल्या माननीय श्रीमती गिरी मॅडम तसेच मुरकुटे सर, गर्जे सर, उजगरे सर तसेच पवार मॅडम सर्वांनी म्हणजे आम्हाला खूपच छान म्हणजे स्मार्ट कार्यशाळा मी आताच रिप्लाय दिला मेसेज चॅटिंग मध्ये की खूप छान स्मार्ट कार्यशाळा आम्हाला मिळाली आणि काहीतरी नाविन्यपूर्ण असं वाटलं. कारण आपण समोरासमोर जरी घेतली कार्यशाळा तरी समोरासमोर आणि मोबाईलवर 1:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत अवेलेबल राहणं, लक्ष देऊन ऐकणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा संधी मिळाली. आमचे उपक्रम देवाणघेवाण आढावा वगैरे 2-5 सत्र आहे त्यांची माहिती मिळाली. ज्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन झालं आणि ही कार्यशाळा अतिशय उत्तम प्रकारे घेण्यात आली. त्यांचा आम्हाला नक्कीच म्हणजे अनुभव पण आला आज आणि अशी पुढील आम्ही जे घेऊ केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये हे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित सविस्तरपणे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि खूप छान मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे संपूर्ण डाएटचं सुद्धा आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड यांचं सुद्धा मी म्हणजे आभार आणि धन्यवाद मानते. येस, धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम थँक्यू. छान वाटलं कारण आपण अगदी पहिल्या 1:30 वाजल्यापासून ते 5:30 पर्यंत आपण जवळजवळ 245 लोक उपस्थित आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की आपण जे बाहेर पडलेत या मीटिंग मधनं त्यांना पण पुढच्या वेळेसपासून आपण 100% कशा उपस्थित राहता येईल या दृष्टीनं आता आपण जेवढे आहेत तेवढ्याने नक्की प्रयत्न करूया. नक्की या शिक्षण परिषदेला ज्या गोष्टी झाल्या त्या खालपर्यंत आपण व्यवस्थित पोहोचूया तर आपल्या शिक्षण परिषदेचा उद्देश नक्की पूर्ण होईल. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्वांच्या मनापासून पुढील शिक्षण परिषदेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. नक्कीच आपल्यापर्यंत पीपीटी थोड्या वेळापर्यंत पोहोचतील. त्या पीपीटीचा फक्त एक सहकार्य घेऊन त्या आधारे आपल्याला प्रत्येक गोष्ट कशा ऍक्टिव्हली सर्व शिक्षकाला पार्टिसिपेट करता येईल या दृष्टीनं सर्व सुलभकांनी सुद्धा विचार करावा ही अपेक्षा आहे. परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा. तसेच या कार्यशाळेसाठी सुशील उजगरे अगदी ते लिंक तयार करण्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपला विषय मांडून सगळ्या गोष्टीला सहकार्य केलं त्याबद्दल सुशील उजगरे सर त्याचसोबत प्रथम फाउंडेशनचे गर्जे सर यांचंही मनापासून आभार. परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपली आजची कार्यशाळा इथे संपवतोय. पीपीटीज आपल्याला सगळ्या संकलित करून माननीय प्राचार्य आणि मॅडमच्या माध्यमातून जिल्हा स्तराच्या गटावरती उपलब्ध होतील. आपली आजची कार्यशाळा थांबवतोय.